मी प्रेम म्हणजे काय ते विचारलं नाही. मी काय विचारलं, याला प्रेम म्हणतात. पूर्णतः करणं उघडे घेऊ. आणि मी काय विचारतोय ते तुझ्या मताने का? मी तुला काय विचारलं, प्रेम असं असतं का, याला प्रेम म्हणतात का? मग याला काय म्हणतात? याला जबरदस्ती म्हणतात. आता मला सांग, प्रेम म्हणजे? प्रेम म्हणजे दोन जीवांचं मिलन होतं ना, त्याला प्रेम म्हणतात. साड मग पण तुझ्या देखील हे चाललं होतं ना, त्याला प्रेम म्हणत नाही रे बाबा, जबरदस्ती म्हणत. माझ्या म्हणण्याप्रमाणे ते प्रेम. तुझ्या म्हणणं परमेश्वर इच्छा नव्हे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे ती जबरदस्ती असते, पण माझ्या म्हणण्याप्रमाणे ते प्रेम आहे. नाट्यरसिक चंद्रशेखर चव्हाण यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे बहुमत असं 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. ओम शिव महिमा दशावतार नाट्यमंडळ मालक प्रदीप देसाई सहकलाकारांच्या वतीने या बक्षिसाचा आनंदाने नाट्यरसिक उर्मिला चव्हाण यांनी म्हणजे त्याचा गरगुऱ्या लागल्याचं पारितोषिक दिलंय. उर्मिला चव्हाणचे आभार जमल्या नाट्यभूषणचा आभार या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार. तसेच नाट्यरसिक आमचे मामा यशवंत चव्हाण उर्फ यशवंत बांबारेकर यांच्या स्मरणार्थ प्रतिभा चव्हाण यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे बहुमानाचं पारितोषिक दिले. यशवंत चव्हाण यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून याही बक्षिसाचा आनंदाने आलाच मृत्यू सांगतात या मृत्यूलोकाच्या ठिकाणी तुझा मत दिसतात. हो, मरण मानव नसून तू दिसतोय तो एका दैत्याप्रमाणे. नाव काय तुझं? माझं नाव मोठ्याने सर, जेणेकरून जर नाव मोठ्याने सांगता येत नसेल ना, तर कुठेतरी जाऊन जीव शकतो. कारण या जन्मदात्या आई वडिलांनी आपल्याला जे नाव ठेवलंय ना, गर्वाने सांगता आलं पाहिजे. माझं नाव ऐकायचंय ना, म्हणून तुला काय सांगितलं, नाव मोठ्याने सांग. शंखचूडा. शंखचूडा तुझं नाव. इथं येण्याचं प्रयोजन हिच्यावर जबरदस्ती करतो, बरोबर? त्यालाच तू प्रेम म्हणतोस. प्रेमाची व्याख्या तू काय सांगितलीस? दोन जीवांचं ज्यावेळी मिलन होतं ना, त्यावेळी प्रेम होतं. पण एका हाताने कधी गाडी वाटत नाही, साहजिक आहे. पण मी तुला एक सांगतो, काय जे इथं कृत्य चाललं होतं ना, हे बंद कर आणि चालतं. हे कदापि शक्य होणार. हे जर शक्य होत नसेल ना, काय अशक्य शक्य मी करून टाकतो. काय करशील? काय करणार हे तुला जर पाहायचं असेल तर या स्त्रीच्या कायाचं रक्षण करण्यासाठी हा युवराज तुझ्या नजरेसमोर उभा आहे, एवढा मात्र ध्यानात ठेव. कोणत्या प्रकारे या स्त्रीचा तू रक्षण करेनच करे, पण तो भगवंत अनादि आहे, अनंत आहे. अनंत
तुला माहित असेल मरणाच्या भीतीने मरणाची भीती तुला आहेच. मुळीच नाही. आज मारणार नको. ऐक, वेळ येईल तेव्हा मारू. नुसतं ते थांबवलंय ना, हा या तुझ्या ध्येयाची राख रांगोळी लक्षात जन्माला यावं लागेल तुला. ज्या वेळी निघालो